1xBet के साथ अपने अवसरों को 2 गुना करें। आप हमेशा एक कदम आगे हैं। आप हमारे साथ मिलकर अपनी श्रेष्ठता महसूस करते हैं। 1xBet स्पोर्ट्स बैटिंग कंपनी। माझ्या पतीला वयाच्या 18व्या वर्षापासून खैनी खायचं व्यसन होतं. मला माहित नव्हतं याचा आमच्या आयुष्यावर इतका गंभीर दुष्परिणाम होईल. त्यांना कॅन्सर नावाचा गंभीर आजार झालाय. आमच्या घरी ते कमावणारे एकटेच आहेत. भविष्यात आमचं काय होईल या विचाराने मला झोप लागत नाही. खैनीने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. खैनी, गुटखा, जर्दा, पान मसाला कुटुंब उद्ध्वस्त करतात. आजच तंबाखू सोडा. मदतीसाठी 18011235 वर कॉल करा. संशोधनानुसार धूम्रपान सोडल्यानंतर 20 मिनिटांनी तुमचा रक्तदाब सामान्य होतो. काहीच दिवसात तुमच्या शरीरातील निकोटीनचं प्रमाण कमी होतं आणि 12 महिन्यांमध्ये हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. पण आता धूम्रपानामुळे तुम्ही हृदयविकाराच्या झटक्याच्या अगदी जवळ आहात. बीडी सिगारेट ओढल्याने मृत्यूचा धोका संभवतो. तंबाखू आजच सोडा. मदतीसाठी 18011235 वर कॉल करा. Making a bounce, making a bounce,
अरे उतर ना. अरे गोट्या 9-10 सोड. आधी दुसरी जागा शोधू. अरे इकडून सरकलो ना तर ढोंगणाची चाळणी होईल. गोट्या 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 गोट्या. पाटली ना. चल काढ 100. फाटली ना. पहिलं जाऊ लवकर. आता मी मेले होते सर. यार शिक्षकी. इथं काय करताय? शो बघताय? नाही. मग अभ्यास करतोय. अरे नालायका 4 वेळी शिकून घे. आयुष्यभर कामाला येईल. अरे बाजूवाल्या बाब्याला बघ. बँडवाला असून आता ग्रॅज्युएट झालाय तो. आणि तू बघावं तेव्हा चिमण बाय करत असतो. अरे कवा सुधारणार तू? हे तुम्ही काय बघताय? अभ्यास करा. ए जास्त सरकू नका तिकडे. ढोंगणाची चाळण होईल. तुम्ही कुठल्या गांचे? तुम्ही अभ्यासात लक्ष घाला. 4 ओळी शिकून घ्या. आयुष्यभर कामाला येतील. अभ्यासासाठीच विचारतोय. त्याच्या आईच्या लपून गोळ्या झाडतो का भाडखाऊ? एक सांगून ठेवतो, किती अभ्यास करा, किती मोठे व्हा, पण जब तक सूरज चांद रहेगा शमायला. चिमन भाई तेरा नाम रहेगा. पोलीस आले वाटतं. नाही शूटिंग वाले आले. अरे न्यूज वाले आले. चल पटकन. चल.
एक मिनिट थांब. पंड्या बंदूक भाऊ गाडी लावू. नको 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 नको. का? अरे राहू दे, जुनी वाटते. अरे फट्टू साला. नाही, नाही, चल, 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 चल. मग भाईच्या पहिली गॅंगमध्ये इथनं जाऊन बाहेर पंड्या. दूर रे. मागच्या 4 तासांपासून डोंबिवलीतल्या सोनारपाडा भागातल्या एका टाउनशिपच्या बांधकामाच्या ठिकाणी एरवी शांत असलेल्या या परिसरात अचानक बांधकामाऐवजी गोळीबार सुरू झाला आणि त्यानंतर एखाद्या सिनेमातल्या थरारक दृश्याप्रमाणे चित्र येथे निर्माण झालं. त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे. एरवी कायदा आणि सुव्यवस्थेचा दम दाखवणारे पोलीस मात्र एखाद्या सिनेमातल्या प्रमाणे इथे अजूनही पोहोचू शकलेले नाहीयेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह, कित्येक राऊंड बंदुकीच्या गोळ्या आणि सगळीकडे पसरलेल्या काचेच्या बाटल्यांचे तुकडे. दहशतीचे 4 तास उलटून गेल्यानंतरही अद्याप इथे पोलिसांचा एकही मोठा अधिकारी पोहोचू शकलेला नाहीये. मात्र क्राईम ब्रांचची एक टीम आताच इथे पोहोचली आणि ते परिस्थितीचं निरीक्षण करतात असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. ठार झालेले व्यक्ती कोण आहेत आणि मारेकरी कोण हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र 12 मृतदेह आतापर्यंत हाती लागलेले आहेत, पण एकही अपराधी जिवंत सापडलेला नाहीये. सगळीकडे एकच प्रश्न फिरतो आहे, तो म्हणजे ठार झालेले कोण आणि मारणारे कोण. ए, बघ 12, चल काढ 100. ए, काय बोलली ती? हा, चल काढ 100, चल. हा? बारा म्हणजे 12. ती बाई पण बोलली. वही काय बघतो? अकाउंट येतं का? अकाउंट तुझ्यापेक्षा जास्त येतं मला. तुझ्यासारखं नाही. रिक्षाचा मीटर दाखवतो 18 आणि तू घेतो 20 ची नोट. धंदा म्हणतात त्याला. चल, चल, चल. अरे पांड्या, देतो 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 खेचू नको. अरे देतोय ना. बाकीचं नंतर देतो. अजिबात देणार नाही. सारखा सारखा हाच दरवाजा दिसतो का तुम्हाला? नेहमी बघतो मी. आज बैठ जिंकला ना, इंग्रजीचा अभ्यास करू. म्हणजे कमाई 100 आणि खर्च 400. बायको नाही तू माझी, सगळे पैसे तुझ्यावर उडवायला. टॅक्सी घ्यायची आहे मला. त्याआधी बापाची रिक्षा चालवतो ना चोरून. साला ब्लॅकमेलर. हर एक फ्रेंड जरूरी होता है. भाई प्लीज भाई प्लीज प्लीज भाई. दरवेळी मीच का रे? भाई प्लीज ना. अरे कशाला सिक्स मारायचं? इकडे इकडे मारायचा ना सिक्स. अरे खडूस म्हातारा आहे तो. असंही म्हाताऱ्याच्या टकल्याला बॉल लागून लागून 3 वेळा टेंगू आले. आता काय हेल्मेट फोडणार करायचं तुम्ही? कधी कधी स्वतः पण बोलणी खात जा. छोट्या छोट्या कामासाठी सरकार का भाईला नाही पकडायचं. भाईची पण काहीतरी लेवल असते. आलो आलो आई. चला आईचा फट्टू.
झाडू घेते तर झोपूनच काढतेस. म्हातारे. किती वेळा सांगितलं अभ्यासात लक्ष घाल जरा. बघावं तेव्हा चाळीत चाळे करत असतो. चाळीतली मुलं भाई म्हणतात तुला. म्हणे गोट्या भाई. भाई आहेस तू? भाई आहेस? भाई बनायचंय तुला? भाई बनायचंय? त्यापेक्षा त्या बंड्याकडे बघ. आदर्श घे जरा त्याचा. कधी बघा त्याच्या घराकडे अभ्यासाला बसलेला असतो तो. नाहीतर तू नालायक. अरे नख नको खाऊस, नख नको खाऊस दाखी. त्यापेक्षा त्या बंड्याचे गुण घे जरा. फक्त 3% जास्त मार्क्स आहेत त्याला माझ्यापेक्षा. यावर्षी मी पण आणीन पूर्ण 38%. पण आई एकदा डॉनला सांगून बघ ना बाईकसाठी. स्वतःच्या बाबाला डॉन म्हणतोस, लाज नाही वाटत तुला? अशा बापाला संत तरी कसा बोलू, आणि तसं दिसायला पण लागतं ना आई. गोट्या, अरे कधीतरी शहाण्या मुलासारखं वाग रे. आई बापाच्या नावावर आहे तेवढं सांगा, म्हणजे 7-10 रिकामा करून घेतो आम्ही. गोट्या गोट्या बोललो ना. निर्लज्ज मागडा. अरे या रावल्याबाईचा अभ्यास करण्यापेक्षा कॉलेजात जाऊन डोकं भरून शिक. चांगल्या कंपनीत नोकरी धर आणि स्वतः बाईक आहे. तुला बाईक वर बघून तुझा डॉन पण खुश होईल बघ. डॉन मेल्या, तुझ्या नदात आमटी आटेल माझी. मी ना तोडतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. आई बाबा आले. नख नको ना खाऊ. काय कार्टन निपजलंय? मगाशी काय बोलला? हा? बाबा आले. हा? काय भीक मागायला आलो होतो का दरवाजावरती? नीट बोलता पण येत नाही अजून. आणि काय ते काय करत होत? काय करत होत? पिक्चर बघत होतो. पिक्चर बघत होत म्हणे. अरे कॉलेजात नाही तर निदान टीव्हीवर तरी ज्ञान मिळवत जा. हा? हा बेज आहे ना, थोडा तरी दुरुस्त होईल तुझा. रोज वाचतो न्यूजपेपर. रोज वाचता न्यूजपेपर. असं वाटतं ना एकदा खरंच भेजामध्ये गोळे मारून टाकायचे तुझ्या. अहो काहीतरीच काय बोलताय? संध्याकाळच्या बातम्या लावा जरा. आताचा सगळ्यात मोठा प्रश्न समोर येतोय तो म्हणजे हा एक गँगवॉर होता की एन्काउंटर. कारण मारले गेलेले हे सगळेजण चिमण महाडिक या गँगस्टरच्या टोळीचे होते की नाही हे अद्यापही समजलेले नाही. या घटनेवर सरकार आणि पोलीस या दोघांनीही मौन धरले आहे. मात्र तिथे मिळालेल्या चिमण महाडिकचा फोटो बघून संपूर्ण देशात तो चर्चेचा विषय बनलेला आहे. भारतातून पळून गेलेल्या डॉनला मागच्या 30 वर्षात कोणीही पाहिलेला नाहीये. कित्येक वर्षांपासून पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेले हे महाडिक टोळीचे सगळे गुंड चिमण महाडिकचा फोटो देवासारखा समोर ठेवून पूजा करून केक कापून त्याचा वाढदिवस साजरा करत होते. पण या कुख्यात डॉनच्या वाढदिवसा दिवशी गँग बरोबरच त्याचं भारतातलं साम्राज्यही संपुष्टात आलं. आता या घटनेवर पोलीस काय ऍक्शन घेत आहेत? काय शीट? कसलं शीट? कुणाचं शीट? इंग्रजी येतं का? एक तरी वाक्य लिहिता येतं इंग्रजीत? सॉरी. सॉरी, थँक्यू. शीट हजारो वेळा सांगितले नको नको खाऊस. तुझ्या हाताला ना आता पट्ट्याच बांधून ठेवल्या पाहिजे. कातडी पण खातोय. अघोरी कुठचा पक्का आईच्या खानदानावर गेलाय.
करते स्वयंपाक करा क्या घराची आप सफाई कुछ करा. बड़ा येडा खरीदने आहे का तसं. सपना देख रहे हैं 1xBet के साथ जीतकर इसे अभी पूरा करें. किसी भी खेल पर बैट लगाएं, पोकर या कसीनो में जीते, साइबर स्पोर्ट्स पर बैट लगाएं या स्लॉट खेलें और आप अपनी इच्छा अनुसार कुछ भी खरीद सकते हैं. 1xBet की साइट पर जाएं और अपनी पहली जमा राशि पर 100% बोनस प्राप्त करें. टीव्हीचा आवाज वाढून तुम्ही असा कोणाचा आवाज दाबू शकत नाही. त्याला काही हो, रामायणात सीतेचं हरण हो, नाहीतर महाभारतात द्रौपदीचं वस्त्रहरण. सगळ्या गोष्टी माझ्या माहेरी येऊन सकाळी लवकर उठा, यांच्यासाठी चमचमीत जेवण बनवा, त्यांना काही किंमतच नाही. आई मी बंडाकडे जाऊ अभ्यासाला. तुम्ही काय बघताय त्याच्याकडे असं? त्याचंही आयुष्य बर्बाद करणार आहात का? माझं झालं ते झालं. सकाळी येतो आई. घरी आल्यापासून नुसती किरकिर 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 करत असता. कसा होणार त्याचा अभ्यास इथं? बघा, माझं पोट न जेवता गेलं. रात्रभर दिव्याखाली अभ्यास करत असतो तो. तुमच्यासारखा नाही होणार तो. खूप मोठा माणूस होणार, खूप पैसे कमावणार, मोठी कार घेणार. एक बाईक तरी घेऊन द्या की त्याला. सकाळी सकाळी ए मच्छर या पुढे. गोट्या भाईची झोप व्हायच्या आधी धूर सोडलास तर तुझ्या कुठून धूर काढीन. बस झालं आता, बस झालं. उठ आता इथून. मुकट्यानं शहाणे बाळासारखं हे घालायचं आणि कॉलेजला जायचं. आधी उघडत ती पेटी. आईचं मंगळसूत्र कुठे? मला बघायचंय ते. सांगितलं ना एकदा, लग्नात मिळेल. मला आत्ता हवंय. आईने माझ्यासाठी दिलंय ना ते. मी ते विकणारे आणि माझ्या आवडीचे कपडे घेणारे. लग्नात मिळेल. लग्नानंतर मग तुला हवे ते नखरे कर. लग्न कोण करणार आहे माझ्याशी लग्न? दुसऱ्या घरातली बनवून ठेवलीये मला. कधी विचार केलाय माझा? मला काय वाटत असेल, जग काय म्हणत असेल? पण तुम्हाला जगाची कसली चाड. तुम्हाला तर स्वतःचीच पडलीये. उठ उठ. मुस्काट फोडणार आहे तुझं. माझं मुस्काट फोडायला तुम्ही कोण आहे? माझी आई की माझा बाप? तुझ्या आईचा पण बाप आहे मी. कोणती आई? कुठे आई आणि कुठे माझा बाप? असलं कोणतं लफडं झालं की मला अशा माणसाकडे सोडून गेले की कुठे मेले? त्या मवाली पोरांच्या संगतीत राहून भाषा बघ कशी बिघडली तुझी. आधी स्वतःची संगत बघा. मला नाही राहायचं या घरात. त्या पेटीची चावी द्या आधी. म्हाताराला जाम जोर चढलाय. आधी फक्त त्या बारक्यांना होल द्यायचा. आज तर सायलीवर हात उचलला त्याने. त्यात काय नवीन, लोकच तशी. सायलीची वाट लावून टाकेल म्हातारा. तुला काय फरक पडतो? प्रेमात बिमात तर नाही ना पडला तिच्या? अबे रात्रीची उतरली नाही का तुझी? अरे मजाक केली रे. आपली पण फ्रेंड आहे ती. चल आत्ताच फोडायचा का म्हाताऱ्याला? अरे त्या म्हाताऱ्याला नंतर बघू आणि तिला बघू.
आली की नाही चल आहे कुठे ते बघ तिकडे. मी बोललो ना शेट आहे बघ. अय झिपरे, कुठे होतीस ग? तुला शोधायच्या नादात लेक्चर अटेंड करावं लागलं. कशाला शोधत होता? मी नाही, याला तुझी लय काळजी वाटत होती. अरे हा, तुझे ते पैसे द्यायचेत ना? नाही ते नाही. मग तब्येत कशी आहे तुझी? नाही ते कानाखाली रेड रेड. कुठे लक्ष जातं का रे तुझं? लाईन मारतो माझ्यावर. हे सायली काय पण काय बोलते. मग बंड्या, कसं झालं लेक्चर? बाउन्सर. मला तर वाटलं होतं डिमगे मारशील. यावर्षी पहिल्यांदा बसला ना तू लेक्चरला? चल पार्टी दे चल. हा चल. अय, चला चला, लय बिल झालं, चला. अरे पण खाल्लंच नाही आपण काही. तू गप रे. ए बंड्या, आज रात्री पार्टी दे चल. अय, हावड्यांनो, सारखं काय पार्टी पार्टी दोस्ती पार्टी. चालतं चला. रे. तू दे. ये रात्री अभ्यासाला. अभ्यासाला. कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. बस बंडे भाई का दिमाग और गोट्या भाई की डेअरिंग चाहिए. गप रे. आणि हिरोईनचं काय? हिरोईनला तर काय काम पण नव्हतं. शाहरुखनी तुला बघितलं नव्हतं ना, नाही तर तुलाच घेतलं असतं. ओ जालिमा, जिप रे. ओ जालिमा. जिप. आईला अमरीशपुरी. ए म्हातारा म्हातारा. काय? अरे हिचं डेंजर लॉन वरती. अरे आज हेल्मेट नाही. विकला असेल. नमस्कार. डोक्याचा भाग बसवला ना देवानं का दान केला. कोणाबरोबर मैत्री करायची याची अक्कल नाही. बघतेस काय माझ्याकडे? चल आज जा. मवाल्यांबरोबर फिरत असते नुसती. ए म्हाताऱ्या, मावाली कुणाला म्हणतो रे? तुलाच म्हणतो. जसं बी तसं झाड. ए थेरड्या, कुणाचं बी आणि कुणाचं झाड काढतो रे? स्वतःचा बाप शोध आधी. ते बसले स्वर्गात सुखात. तू आधी बघ तुझा बाप तिथे सापडतो का ते. माझ्यावर देवाची बडबडून मिळते. देवाची कृपा माझ्यावर आहे, माझ्यावर. देवाची कृपा. सकाळी सकाळी देवाला नुसतं किंजळच असते. अशाने देव पावत नसतो काही. वाटत चांगलं नाही वाटत. अरे म्हातारे दादागिरी करतो. ठोगो ठोगो तुला ठोगो. यायला आपल्याला मावाली बोलतो. मग काय झिंगाबाई म्हणून ठेवलाय. अरे आजोबा आहेस का मदारी आहेस? सख्या नातीला पिडतो. देव तरी समोर उभं करेल का तुला? करू का मला SMS तुला घेऊन जा म्हणून? छोट्याशा चाळीतल्या छोट्या छोट्या पोरांचे छोटे छोटे बॉल जप्त करतो. कुठे फेडशील रे पाप थेरड्या? तुम्ही काय हसताय? चड्डी घालताय ते का नीट? नाडी लटकते आत घ्या ते आधी. एवढा मोठा बाप बनायला एकुलत्या एक मुलाला छळताय. साधी बाईक नाही घेऊन देतायत तुम्हाला. कसा होणार मी गँगस्टर? घरी आल्यापासून सारखी किरकिर 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 चालू असते तुमची. एक बाईक तरी घेऊन द्या की त्याला. बघा बघा, न जेवता झोपला माझा पोट. गोट्या गोट्या उठ. ए गोट्या उठ. अरे जेवण गार होत आहे, उठ ना लवकर. गोट्या उठ, जेवून घे. कधीची हाक मारते तुला? भूक नाही. आगोरी सारखे हे जेवतात आणि आईच्या खानदाराला नावं ठेवतात. आई बघ ग. ₹50 रिचार्ज साठी. बाबा ते मोबाईल साठी पैशाचं रिचार्ज हवं होतं. मोबाईल रिचार्ज साठी पैसे हवे होते. मी काय ATM मशीन आहे? हा?
बटन दाबले की पैसे बाहेर. 20 वर्षाचा घोडा झाला तरी बापाकडनं पैसे मागतोय. तुझ्या वयाचा असताना नोकरीला लागलो होतो मी. प्लीज बाबा द्या ना. हे घे. एवढे आणि पार्ट टाइम जॉब शोध कुठेतरी. चिमणला पकडण्यासाठी सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मी या निर्णयाचं स्वागत करतो आणि नुसतं स्वागत करूनच थांबत नाही, तर या कामी मी सरकारला त्या कामात सहभागी होऊन पूर्ण मदत करणार आहे. डोंबिवलीत झालेल्या गोळीबारात चिमण महाडिकच्या टोळीचे सगळे लोक मारले गेले होते आणि हमला करणाऱ्या माणसांचा सुगावाही लागला नाही. याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? मला काय माहित कुणाची माणसं मेली, किती मेली, त्यांना कोण मारतंय. नाही, चिमण माझा दुश्मन असला मग माझी सगळी कामं धंदे सोडून मी त्याची माणसं मारत बसणार आहे असं होत असतं का? मला जर चिमण सापडला तर मी एकटा जाऊन त्याला पकडून देशाच्या स्वाधीन करेन. भलेही माझा एकेकाळचा दोस्त असू द्या तो, पण आज तो माझाच नाही तर आपल्या पूर्ण देशाचा सुद्धा होईल. किती चर्चा करा, किती आपटा, काय उपयोग नाही. अरे एक वेळेस स्विस बँकेतला काळा पैसा परत येईल, पण चिमण बाय इम्पॉसिबल. हा लाईफाचा विचार अशी एकदम मस्त का. कोणाच्या बापाची पण भीती नाहीये. हा ना, कोणालाही बापाकडे रिचार्ज साठी भीक मागायची गरज नाही. अरे म्हणून तर आपण बोलतो. काय बोलतो आपण? काय बोलतो? काय बोलतो? सबका टर बोले तो गँगस्टर. काय रे मूर्खा, तुला काय वाटलं मला कळणार नाही? बापाला शेंडी लावतो. 4-4 तास लाईनीत लागून मी रिक्षात गॅस भरतो आणि सकाळी 2 तासात गॅस घेऊन रात्री रिक्षा चालवतोस माझी, आणि वर कमवलेले पैसेही देत नाहीस. कुठनं सुचतात तुला या हरामखोरीच्या गोष्टी? चावी दे, चावी दे, चावी दे. बरोबर आहे, मग बरोबर आहे. या हरामखोरा बरोबर राहतोस ना तू, म्हणून असल्या गोष्टी सुचतायत तुला. परत जर तू या दोघांबरोबर दिसलास ना तर नुसती टरटर नाही, टरा फाडी. कळलं? इज्जत, चला आपली पण इज्जत असली पाहिजे. आपल्याला पण आपली पोझिशन बनवायची. अशी पोझिशन जिथं कोणी पोहोचूच शकत नाही, कोणी नजरेला नजर पण भिडू शकत नाही. अशी पोझिशन फक्त पाहायचीच असते. साला आजपासून तर कॉलेजला पण नाही जाऊ शकत. असं वाटतं घरी जाऊन डॉनला गोळी घालावी. अरे सटकली काय तुझी? मग काय तुझ्यासारखा बापाचा फुंतरू बनून राहू? उठसूट आपण नाही आता कोणाची बोलणी तपडा खाणार. मी पण नाही. बंड्या, तू खरंच एक बंदूक घेऊन ये. अबे काय बोलते तू? तुझी पण सटकली काय चारगी? बंड्या, तू खरंच एक बंदूक घेऊन ये. तू तुझ्या बापाला गोळी घाल, मी माझ्या म्हाताऱ्याची खोपडी उडवते. हा, आणि बंदूक फट्टू साला. आणि त्या दोघांना मारून काय इज्जत वाढणार आहे तुमची? एका तुरुंगातून सुटून दुसऱ्या तुरुंगात जाणार, त्यापेक्षा आधी पैसे कमवायचे बघा. आधी तुरुंगातून सुटका महत्वाची. पैसे कोणाला हवे तिथे? पैसे नको? हा, पैसे नको तुला बंड्या? नको. मग बापाची रिक्षा कशाला चालवतो रे? चोरून? पैशासाठीच ना? बंदुकीसाठी पण पैसे लागतात, आणि बंदूक ना मारण्यासाठी नाही, वसुलीसाठी असते. म्हणून तुला त्या दिवशी जागर होतो बंदूक उचलू म्हणून, तर तुझी फाटली.
जुनी आहे म्हणे आणि आता याला इज्जत हवी आहे. त्या दिवशी आपला खेळ खलास. यमदेव जरी रेडवर बसून आला का नाही तरी आपण अशा थाटात उभं राहायचं की आपला अवतार बघून त्या रेड्याची पटली पाहिजे. अरे 1 करोड दे. थोडा वेळ दे ना भाई. अरे काय लवकर, जास्त शांतपती नको करू. एवढीच इमर्जन्सी असेल तर कार घेऊन जा ना भाई. चालू करशील, ड्रॉप करशील. माझ्या पोराला उचलतोस? माझ्या पोऱ्याला उचलतोस? गोट्या, तुझ्यापेक्षा जास्त सिनेमे पाहिलेत मी. भाई बनायचंय तुला? भाई बनायचंय? तुझा बाप जिवंत असताना तर तुलाच उचलला असता. अबे सॉरी बोल तिला. सॉरी सॉरी. सॉरी कशाला? बाप नसलं म्हणून काय झालं? सॉरी. आईचा बाप आहे ना. माहितीये. त्याच्याकडे पैसे पण भरपूर आहेत. तुझ्या नावावर म्हातारा फुटकी कवडी पण नाही देणार. मी त्याला उचलायचं बोलते. मग पैसे तू देणार? नाही, ती देणार. म्हातारा लय हरामखोर आहे. बाहेर लफडं चालू आहे त्याचं. सिग्नलला भेटतात, गाडीमध्ये भेटतात. आशीर्वाद भेटतील तुम्हाला. आजोबा खूप आजारी येतो. कुठून आणणार इतके पैसे? ओ भाऊ, भाऊ ऐका की, फक्त 3 दिवसासाठी हवंय घर. संडास नसलं तरी चालेल, रस्त्यावर बसू आम्ही. प्लीज ना. अहो लांबून आलं, करा की थोडं ऍडजस्ट. बघा, ही मुंबई आहे. गरीबाला खूप का असावी लागत आहे.
आम्ही गरीब आहोत, कल्पना आली मला, पण मुंबई मजबुरीत राहून होत नाही. सलाम गेंडा भाई. सलाम सलाम. पानी कम पिया कर, वैसे ही मुंबई में पानी के बांध दे, ऊपर से ये गटर लाइन भी चौक. माझा अण्णा पण गरीब. तुम्ही शिकता ना? हो. पढ़ाई जरूरी है. शिका शिका, खूप शिका. मी पण लहानच होता जेव्हा मुंबईला आला होता, तेव्हा मुंबई बंबई होता. आपण जसा जसा बडा झाला, बंबई पण बडी होऊन मुंबई झाला. गरीबाचं घर. अहो आम्ही पण गरीबच आहोत की. ऐका, तुम्ही गरीब आम्ही गरीब, एकदा बघा तरी. चला ना. आम्हाला नाही परवडणार हो. भाड्याचं नंतर बघू. चला एकदा बघूया. अहो नको. चला ना तुम्ही, आम्ही आहे ना. अशी जागा दाखवतो पण मला कधी शिवडणार नाही. हे बघा आमचा आलिशान बंगला, हे आम्ही भाड्यावर देतो. भूतांनाही भाड्याने देत असणार. त्याला विचारा, घर सोडून गेलेत की येऊन बसतात सोमवार. घर कमी गोडाऊनच जास्त वाटतंय. जाणार. लहान दिसतोय ना एकदम. आईचा पट्टूच दिसतोय. तुम्हाला फट्टू बोलू नका. गोट्या बोल. गोट्या भाई. गोट्या गँगस्टर. मस्त ना रूम. पण किती घाण आहे इथं. टेन्शन नको, साफ करून मिळेल. निघूया. चला चला. थोडं पेंटिंग थोडं डेंटिंग बाकी, पण टेन्शन नको. गेंड्या बाई आई ते. इथे जेवण बनवायचं नाही, रूम एकच वापरायचा आणि 3 दिवसामध्ये रिकामा करायचा. काय असते इथे मालक येतो ना. मग रूम पसंत आहे? मग 50% ऍडव्हान्स द्या की हो, बोनी होईल. आपण पण गरीब माणूस असताना. बरोबर. गोविंदा गोविंदा, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. अय महाराज, तुम्ही तुमचा संसार गोळा करा, मी आलो. तो पण जाणार. रिक्षा भाड्याची आहे, बापाची नाही. आणि त्या गेंड्याला पण भाडं द्यायचंय. हे घे, आणि जास्त खर्च नको करू. मी आलोच गल्ला जमून. स्वॅग माझा भारी सारी दुनिया बेजार. रोजचे राणी अन्न लपडी हजार. स्वॅग माझा भारी सारी दुनिया बेजार. गल्लो गल्ली
बोलदाना डॅशिंग स्टाईल सॉलिड फिगर आला आला गोटा गँगस्टर आला आला गोटा गँगस्टर Making a bounce and lean and drop, making a bounce, making a bounce and lean and drop, making a bounce, making a bounce and lean and drop, making a bounce, making a bounce. ये सुपर से भी ऊपर हाथ बोला दरारा भाईगिरी के लाइन का मैं सुपरस्टार ये क्या समझा समझ नहीं हाँ ये रील्स में भी ट्रेंडिंग फॉलोअर्स नेवर एंडिंग फैंस अपने हॉलीवुड से फिल्म स्टार्स ये तफायचं नाव जिथे कैसा पावर फेवरेट थे लगासो आपल्याला त्याचा गेम झाला चारू मार्ग अपना ठेवा आला आला गोट्या गँगस्टर आला आला गोट्या गँगस्टर रुचे हे राणे आनंद पडी हजार स्वॅग माझा पारिसानी दुनिया बेजार गल्लो गल्ली जाना हे आपला बोलदाना डॅशिंग स्टाईल सॉलिड फिगर आला आला गोट्या गँगस्टर मला माहितीये तू कसला विचार करतोय. लोक या वयात पोरीला उचलतात आणि आपण म्हाताऱ्याला उचललाय. पण तू टेन्शन नको घेऊ. नवा नवा धंदा सुरू केलाय. हळूहळू डेव्हलपमेंट होईलच की. पुढच्या वेळी डायरेक्ट फॉरेनर. आता कसला विचार करतो? अरे पावट्या याचा विचार करतोय की पैसे किती मागायचे आणि तुला फॉरेनची पोरगी उचलायचे. थोबाड बघ. आईला आपण तर हा विचारच नाही केला. आता मी तुला सांगतो. हो बाजूला. बता बुड्ढे माल कहाँ छुपा रखा है? बोल बोल बोल. बुड्ढे 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 चल फोन कर आणि 1 करोड माग. 1 करोड हे आपण 1 करोड मागूया. काय बाहेर आहे काय? 1 करोड. एवढे तर मी मोजू पण नाही शकणार. 10 लाख. 10 लाख पैसे तू पाहिलेत का मी? नाही पण फक्त 10 लाख. 10 लाख बरोबर आहे. अरे पण फक्त 10 लाख. काय एवढं बाई? अरे पण हे बघ, नवीन नवीन धंदा सुरू केलाय. आपली बोवणी होईल काय. आपली टॅक्सी तुझी बाईक पण आहे. हे बघ, बाईक इम्पोर्टेड 2 लाख. सेकंड हँड टॅक्सी 3 लाख. टॅक्सी नवीन धंदा सुरू केलाय त्याची पार्टी 50,000. पार्टीला 50,000 पाहिजे ना. राहिलेले पैसे बचत कर, सेविंग आणि पुढचा पिकअप फॉरेनर. झालं का? आता कामाला लागा.
ए तू म्हातारा मरणार तर नाही ना? सकाळी नाश्ता नाही का खायला घालायचा म्हाताऱ्याला? हो, पूजेचं ताट सुद्धा तयार ठेवलं होतं मी. म्हाताऱ्या, आज तू किडनॅप होणार आहेस. ओवाळून झालं की नाश्ता करून घे, म्हणजे क्लोरोफॉर्म देता येईल. इतका क्लोरोफॉर्म टाकायला तुला कोणी सांगितलं होतं? तू दिलेला रुमाल मोठा होता ना, म्हणून जास्त पडला क्लोरोफॉर्म. ए, उगाच विषय बदलू नको. तुझी चूक आहे, माझी चूक आहे. तुझी चूक असते. तुला इथलं काम गाडी येत नाही. गप्प बस आता. आजोबा, ए, म्हाताऱ्या, आजोबा, आजोबा. ए, ए, उठला, ए, उठला. कुठे? अरे, उठतोय. म्हाताऱ्या, ए, अरे उठ. म्हाताऱ्या, बुटे. उठव ना. ए, बुटे, बुटे, बुटे. खायचं विचार त्याला. भूक लागली? हलू नको म्हाताऱ्या. इथून पळून जायचा प्रयत्न केलास तर घर मोठं आहे, तुला कुठं काढून टाकीन कळणार नाही. ए, हे दूध घे आणि फोन लाव. कोणाला? तिलाच, तिला तू रोज भेटायला जातो ना म्हाताऱ्या. लाव. खूप पैसे आहेत ना तुझ्याकडे? हा, मागाव. काय? 10 लाख मागाव. तुम्ही काय बोलताय मला कळतच नाही. हे बघा, मी एक गरीब माणूस आहे आणि माझ्याकडे इतके पैसे असण्याचा संबंधच नाही. म्हातारा कायच बोलायला तयार नाही यार. उठला का? अरे हो, म्हणतो तुम्ही काय बोलताय, काय सांगताय कळत नाही. पैसे नाहीत बोल तू. खोट्या, हा, तू त्याला बोलला नाही का की आपण किडनॅपर आहे म्हणून? अरे टुबलाय, आतापर्यंत त्याला कळलं नसेल का? ए म्हाताऱ्या, किडनॅपर आहे मी, तुला उचललाय आम्ही. मी पण तोच विचार करतोय की तुम्ही मला कशाला उचललं. हे थेरड्या, लय झाला तुझं. डोक्याला जास्त शॉट देऊ नको. इथं आम्हाला देतो, तिथं चाळीतल्या सगळ्यांना देतो. पण मी तर तिथे कोणाशी बोलतही नाही. सगळे खडूस राहतात तिथे. सगळ्यात जास्त खडूस ना तूच आहेस. छोट्याशा चाळीतला छोट्या छोट्या पोराचे छोटे छोटे बॉल जप्त करतो. कुठे फेडचिली बाप? आणि त्या अर्जुनची बॅट कशाला जप्त केली रे? तुझ्या या टकल्यापर्यंत बॉल येतात ना, बॅट नाही. किती दिवस रडत होता माहितीये तो? त्या नेण्याच्या स्कूटरची हवा कशाला सोडतो रोज? तो म्हातारा मला लिफ्ट देत नाही. हा, म्हणून त्याची डिश अँटीना पण फिरवतो रोज. मला एक कळत नाही, तुम्ही नेमकी माणसं कोणाची आहात? त्या अर्जुनच्या वडिलाची की नेण्याची? तू फोन कर त्या बाईला आणि पैसे मागव. चाल. न्यू रिलीज्ड मूवी हो या साउथ मूवी की एक्सक्लूसिव हिंदी डब मूवी को देखने और डाउनलोड करने के लिए विजिट करें cinewood.net पर. चायला रोज भेटतो आणि नाव विचारतो. हा, तीच बाई जिच्याशी तू बॉम्बे हॉटेल मध्ये रोज गुटरगू करतो, नाहीतर सरळ सुलभ शौचालयात लेडीज साइडला आत. कळलं का? हा, का अजून सांगू डिटेल मध्ये? अहो पण कुणाला? अरे नाही कळलं? अजून नाही कळलं? ठीक आहे, आम्ही तुझ्या नातीला सांगतो इथे आणि तिलाच विचारतो. हा, छे, तिला नको, तिला नको. करतो मी फोन. हे घे. ही देवधर. हॅलो, हे दगडूची प्राजू पतले. देवधर आमच्या ताब्यात आहे. म्हातारा जर परत हवा असेल तर 10 लाख रेडी ठेव, नाहीतर तुमची सगळी लफडी पब्लिक करेन. आणि जर पोलिसात गेलीस किंवा त्यांना फोन केलास
तर म्हाताऱ्याला जिवंत ठेवणार नाही. कळलं ना? 10 मिनिटात फोन करतो. पैसे तयार ठेव. आणि आता फोन ठेव. लय प्रेम करतो म्हातारा तुझ्यावर. काम डन. हो बघ ना बाई, काय कळतच नाही काय करावं त्याचं. किती वेळचा फोन वाजतोय तुझा? बंड्याचा आहे. हो 5 मिनिटांनी कर. बोल. कॉलेजला येतो. हा उशीर होईल थोडा. हा काय झालं? काय नाही, आज युनिट टेस्ट आहे ना. अरे जा ना मग कॉलेजला लवकर. अभ्यास झाला नाही का तुझा? नाही झालाय. तो बंड्या बघ किती काळजी करत असतो तुझी. थांब जरा, त्याच्यासाठी पण डबा देते. बिचारा बिना आईचं पोरते, तरी बघ किती अभ्यास करत असतो तो. नाही तर तुझंच कळत नाही मला. रात्रभर जागरण करत असतो, सकाळी वेळेत उठत नाहीस. पार्ट टाइम जॉब शोधतोय. डॉनला सांग लवकरच पैसे येणार आहे मी घरात. तुला माहिती तुझा डॉन रात्री किती ओरडत होता ते? काय ग तू नाही? Fuck. गेमिंग में अपने कौशल का इस्तेमाल करें 1xBet. माझ्या पतीला वयाच्या 18व्या वर्षापासून खैनी खायचं व्यसन होतं. मला माहित नव्हतं याचा आमच्या आयुष्यावर इतका गंभीर दुष्परिणाम होईल. त्यांना कॅन्सर नावाचा गंभीर आजार झालाय. आमच्या घरी ते कमावणारे एकटेच आहेत. भविष्यात आमचं काय होईल या विचाराने मला झोप लागत नाही. खैनीने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. खैनी, गुटखा, सरदा, पान मसाला कुटुंब उद्ध्वस्त करतात. आजच तंबाखू सोडा. मदतीसाठी 18011235 वर कॉल करा. संशोधनानुसार धूम्रपान सोडल्यानंतर 20 मिनिटांनी तुमचा रक्तदाब सामान्य होतो. काहीच दिवसात तुमच्या शरीरातील निकोटीनचं प्रमाण कमी होतं आणि 12 महिन्यांमध्ये हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. पण आता धूम्रपानामुळे तुम्ही हृदयविकाराच्या झटक्याच्या अगदी जवळ आहात. बीडी सिगारेट ओढल्याने मृत्यूचा धोका संभवतो. तंबाखू आजच सोडा. मदतीसाठी 18011235 वर कॉल करा. पण ती बाई तिथं पोचलीच कशी? असं पण पहिल्यापासून ते खानदान चाळीत संशयितच आहे. आज सायली नसती ना तर टिफिन नाही तुरुंगातलं सडकट जेवण गिळत बसलो असतो आपण.
माझ्या दुर्गा मातेनं आणि तिच्या भवानी गँगनं त्या बाईची ठासलीच होती. ऐनवेळी सायलीने ड्रामा करून त्या भवानीला कोपच्यात घेतलं ना, म्हणून वाचलो आपण. नाहीतर आपली मग आता थांबा थांबा, आपण पोलीस कंप्लेंट करूयात का? नको नको, पोलीस नको. अहो सगळ्या चाळीची चौकशी होईल हो. अहो पोलीस म्हटलं ना की मला धडकीच भरते. अहो पण पोलीस कंप्लेंटच नाही तर आपण करायचं काय? पाटील मला एक सांगा, किडनॅपरचा फोन डायरेक्ट तिला काय आला? कोण आहे ती बाई? हा? मला तर वाटतं हे सगळं तर देवधरचा गौडबंगल असणार. मग तो आणि ती बाई दोघं मिळून लावणार आपले. हो एवढ्या बायका जमा झाल्या पण त्याचं नाव देखील विचारलं नाही. पण त्या बाईच्या जागी जर एखादा पुरुष असता ना तर त्याचं भरीत केलं असतं, भरीत. मग काय? अहो कसं विचारणार? देवधर आजोबांचं कळल्यावर सायली रडून रडून बेशुद्ध पडली. आता हिला बघणार का तिला बघणार? अहो वहिनी, असं कोणी किडनॅपिंगची न्यूज द्यायला येतं का? डायरेक्ट फोनच येतो घरच्यांना. यांच्या घरचे जणू रोजच किडनॅप होतात. नाही नाही, बरोबर बोलतायत ते. 1 महिन्यापूर्वी प्रमिलाचा मुलगाही हरवला होता. त्यांनाही डायरेक्टच फोन आला होता. केवढं टेन्शन होतं माहितीये. पण ते काही घाबरले नाही किंवा पोलिसातही गेले नाही. त्यांनी स्वतः शोधलं त्यांच्या मुलाला. काय? आता उद्याच्या एपिसोड मध्ये कळेल कोणी तुम्ही सिरियलच्या गोष्टी काय करताय? काय या वहिनी, अहो एवढूशा गोष्टी करता कशाला डोकं बनवताय? हा? आता माझा बंड्या कोण रक्तय, तरुण मुलं आहे ती, जाणारच फिरायला नाही का? जाधव, आपण म्हाताऱ्याबद्दल बोलतोय. हा काय साक्षात गोट्या आलाय समोर, त्यालाच विचारू ना. काय माहिती. काय रे गोट्या, कुठे आहे बंड्या? माहित नाही. माहित नाही? तुम्हीच त्या दिवशी कॉलेजमध्ये येऊन आम्हाला धमकावलं ना की एकत्र दिसलात तर बघा. काय तुला यानं धमकावलं? यांनी. बर निघ तू. काय रे पाणी कम नीट? माझ्या बरोबर धमकावतो तू? साल्या अवकात आहे का तुझी? ए माझी अवकत काढायची नाही हा? चारणी चित्र लायक आहे का तुझी? आम्हा कुणाची अवकात करायची? चाल लागली. रडू नको. उलटू लागली माझी आता. आज पुन्हा भटके बसणार. हे बघ, काळजी करू नको. होईल होईल, सगळं नीट होईल. ए ते विमल बाबासारखं होईल होईल नको करू. काय नाही झालं तर काय करायचं त्या म्हाताऱ्याचं? माहित नाही, पण आता आपल्याला खूप उशीर झालाय आणि आता आत घुसलोय ना की काम डन करूनच बाहेर पडायचं. जाम फसलोय राव आपण. आता बाहेर कसं निघणार यातून? 2 रात्री झोपला नाही तू. एक काम कर, घरी जा आणि शांत झोप जा. मला नाही वाटत माझा डॉन मला झोपू देईल. आता डोक्यात गेला तू? शेवटचा विचारतोय, पैसे मागवतो की नाही? कशाला पुन्हा पुन्हा तेच तेच विचारताय हो? एकदा सांगितलं ना मी, माझ्याकडे नाहीये तो तेवढे पैसे. येतील येतील, थोड्या वेळात जे पैसे नाही ते पण येतील. कुठलं दाबायचं?
हॅलो, नंबर 2 बोलतोय, तिला फोन दे. हे घे, आता तुला कळेल आमची पॉवर. हे घे. पैसे कुठून आणायचे? ऐका ना, प्लीज ऐका ना, मी तुमच्या पाया पडतो. तिला काही करू नका हो, तिला त्रास देऊ नका. छोट बाळ आहे होते, खूप छोट बाळ आहे, नका हो तिला त्रास देऊ. काय पैसे मागवतो लगेच? चल फोन कर, चल फोन कर, पैसे मागव लगेच, चल. खरंच हो, माझ्याजवळ पैसे नाहीत, पण तुम्ही बरोबर बोललात. माझ्याकडे खूप पैसे असतात, पण ते माझे नसतात. शहरातल्या मोठ्या मोठ्या लोकांचे असतात. मग ते हिरे व्यापारी, बिझनेसमॅन, बिल्डर किंवा कोणीही असो, त्यांचे पैसे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोचवायचे असतात. मी एक हवाला एजंट आहे, आणि ज्या बाईला तुम्ही धमकावलात ना, ती पण एक हवाला एजंट आहे. या देण्या घेण्यातून जे काही कमिशन मिळतं त्यावरच आम्ही आमचं घर चालवतो. कुठून आणणार एवढे पैसे? मी पाया पडतो तुमच्या, पण तिला काही करू नका हो. तिचं जर काही बरं वाईट झालं तर माझं आयुष्य नरकासारखं होईल हो. तिला सोडा हो, सोडा तिला. मला मारून टाका, पण तिला काही करू नका हो. सोडा हो तिला सोडा हो. हे म्हाताऱ्या, बस झाल्या तुझी मचमच. तेरड्या साल्या, आयुष्यभर जिला प्राण्यासारखं वागवलं, तिच्यासाठी कशाला खोटं खोटं पाणी घालतो? हा, चल, नको देऊ पैसे, नको देऊ. मग सांग, सायलीची आई कुठे? सांग, नाही तर इथंच गाडून टाकी ना. तुम्ही कोण? ते महत्वाचं नाहीये. सांग, कुठे तिची आई आणि कुठे तिचा बाप? फार प्रेम होत चाललंय ना. हा, सांग, नाहीतर आत्ताच गोळ्या घालतो तुझ्या नातीला. सायलीच्या आईचं नाव तसं साधना, पण आता आम्ही तिला कैलासवासी साधना म्हणतो. सायली लहान असतानाच तिच्या आईवर बलात्कार झाला. आधी बलात्कारी बलात्कार करतो, मग दररोज समाज बलात्कार करतो. आणि अशा व्यक्तीला मग नवीन आडनाव मिळतो, बलात्कारित. हे आडनाव पसंत नाही पडलं, म्हणून तिनं तिच्या नावाआधी कैलासवासी नाव लावणं जास्त पसंत केलं. तिनं मिळवलेल्या सगळ्या पदव्या शेवटी बलात्कारित या शब्दाखाली दाबल्या गेल्या. पुढे आमच्याही संपूर्ण परिवाराला नवीन आडनाव मिळालं, बलात्कारित कुटुंब. पण छोट्याशा सायलीसाठी मी हे नवीन आडनाव स्वीकार नाही केलं. या नवीन आडनावाच्या भीतीनं मी ते गावच सोडलं. पण इथे शहरात रोज रोज त्याच बलात्काराच्या बातम्या वाचून मन खंगून गेलं.
लहान लहान मुलींना सुद्धा ते आडनाव मिळत असतं. मी एक म्हातारा माणूस कुठवर आणि किती सांभाळणार. म्हणून मी सायलीचं स्त्री रूपच बदलून टाकलं. ठरवलं की या शापित आयुष्याची सायलीवर सावली सुद्धा पडू देणार नाही. माझ्या मुलीनं तर खूप दुःख भोगलंय हो. मी पुन्हा ते बघू शकणार नाही. तुम्ही सांगा ते मी करेन, पण तिला सोडा हो. तिला सोडा हो. तिला सोडा हो. तिला आले हो. तिला सोडा हो. तिला सोडा हो. मी हे काय करून बसले. माझे पाय पकडून माझ्या जीवाची भीक मागत होते ते. मी आत्ता जाते आणि त्यांना सगळं सांगून टाकते. नको थांब. आता जर सगळं सांगितलं तर गडबड होईल. मग काय करू. नको. आईला हा विलन तर एकदम हिरो हिराला निघाला. अरे आपला फुल पचका झाला राव. आणि मार पण खावा लागला यार. उद्या म्हाताऱ्याला सोडू परत साईड. आणि मग माहित नाही. अरे असं सोडलं त्याला आणि त्यांनी काय सांगितलं तर. अरे चुकून सायलीच काय बोलली तर यार पुन्हा आपलीच लागेल ना. अरे पण काय करायचं आता. डोक्याला जॅमर लागला यार. तूच बोललो होता. एकदा आत घुसलं ना की काम डन करूनच बाहेर पडायचं. यार हे सगळं माझ्यामुळेच झाले. आता मीच तुला यातून बाहेर काढणार. अरे एवढा मार खाल्ल्यानंतर घराबाहेर निघू शकणार. अरे पण आयडिया तर देऊ शकतो ना. आता डोळे बंद कर आणि नीट ऐक. हे बघ. जर आपण हे प्रूव्ह केलं की म्हाताऱ्याला कुत्र्याच्या तावडीतून आपणच सोडवला तर सरकारच आपल्याला पैसे देईल. सरकार आपल्याला इनाम देणार. अरे म्हाताऱ्याचा पैसा सोड. भारत सरकार दिला आपल्याला पैसे. अरे फक्त पैसेच नाही, आपल्याला अवॉर्ड पण मिळणार. ब्रेवरी पुरस्कार. आपल्याला असे पण पैसे पाहिजे होते, तसे पण पैसे पाहिजे होते. एकदम मोठा चेक भेटणार. विचार कर, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चेक भेटणार. लय मोठा हार घालणार तुला. मायावतीला घालतात तसा. तुला बाईक, मला टॅक्सी. अरे सगळ्या पेपरला फोटो, हेडलाईन. अख्ख्या डोंबिवलीत तुझे फ्लेक्स. आज आपल्या चाळीसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. आपल्या चाळीतले गौतम पाटील आज या ठिकाणी आमच्या गोट्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 72 पुरस्कार मिळतोय. पण आनंद आमच्या गोट्याचा. या गोट्यानंच मला खतरनाक किडनॅपर कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून आणलं. मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की एक बाईक तरी घेऊन द्या की त्याला. मुख्यमंत्री साहेब माझ्या लाडक्या आणि हुशार गोट्याचा 10 लाखाचा 72 पुरस्कार देऊन सन्मान करतील. अरे मी ड्रीम केलं होतं त्याला. पण आता मी म्हणतो गोट्या भाई जिंदाबाद. 10 लाख. अरे हा युनिट टेस्टचा तुझा दुसरा पेपर आहे ना आज. थांबा दही साखर आणते.
हे घे. आई, आता मला एखादा दमदार आशीर्वाद दे. आज खूप महत्वाचा दिवस. आज खऱ्या अर्थाने मी शेजार धर्माचं पालन करणार. देवदार आजोबांना शोधून चाळीत परत घेऊन येणार. शेवटी एक माणूसच दुसऱ्या माणसाला मदत करतो आई, कारण मानवता धर्मच सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्यापुढे मी जरी एक पामर असलो तरी प्रयत्न करणं हे माझ्या हातात आहे आणि मी तो करणार. गोट्या, काय छान निबंध पाठ केलायस रे. काय छान बोलतोयस. निबंध नाही, मनातलं बोलतोय. भावना समज माते. गोट्या, तू लहान आहेस रे अजून. देवधर किडनॅप झाले का कुठे गेले नाही माहित. तू दे सगळं सोडून. तुझ्या बाल मनावर परिणाम होईल त्याचा. त्यापेक्षा तू अभ्यासात लक्ष घाल. आई, तुझ्या दृष्टीने मी जरी लहान असलो तरी खूप मोठा होण्यासाठी जन्म घेतलाय मी. हे अभ्यास तर सगळेच करतात, पास होऊन नोकरीला सगळेच लागतात, पण नाव त्यांचंच होतं जे काहीतरी वेगळं करतात. लोक त्यांनाच मान सन्मान देतात, हार घालतात, बक्षीस देतात, सत्कार करतात, अनुदान देतात बाईकसाठी. करणार मी शेजार धर्माचं पालन करणार. देवधर आजोबांना शोधून काढणार आणि खूप मोठा होणार आहे. हो, खूप मोठा होणार मी. हो बाळा. मला खूप लोक फॉलो करतील. डॅडी, टॉवेल द्या, आशीर्वाद द्या. चांगले चांगले. एक गोष्ट लक्षात ठेव, शेजार धर्म पाहता पाहता त्या देवधराच्या नातीच्या नादी नका लागू. कसली दिसते ती, तुला माहित पाहिजे ना. मी देतो तुला दार. ओ बाबा, अनुदान. हा, तेच ते. तू फक्त या वर्षी त्या बंडापेक्षा जास्त मार्क पाडून दाखव. हो, मग दाखवतच त्यात जात मला. मला घ्यायचं चंद्रावर, हे घेऊन चालले घोड बांद्रावर. असं बोलणं खरं तर चुकीचं आहे हो. पण देवधरांच्या किडनॅपच्या नादात माझा गोट्या सुधारला हो. खूप मोठा माणूस होणार बघा तो. खूप पैसे कमावणार, खूप मोठ्या गाडीतून फिरणार. एक बाईक तरी घेऊन द्या की त्याला. कसलं येडपट आहेस रे तू. सरकार कशाला पैसे देईल. हा, सरकारने काही बक्षीस जाहीर केलं होतं आजोबांवर, जो त्यांना सोडवून आणेल त्यांना 10 लाख मिळतील. आणि सिद्ध कसं करणार आहेस. आपणच त्यांना सोडवून आणलंय. कधी तुला गँगस्टर बनायचंय, कधी हिरो बनायचंय. मी बघतो, तू फक्त तयार आहे. मी करतो बाकीचा बंदोबस्त. आणि त्या म्हाताऱ्याला, आजोबांना जास्त खायला देऊ नको. क्लोरोफॉर्म द्यायचंय. मी एक काम वाजून येतो. बरं झालं तू आला. आजचा लास्टचा दिवस आहे, लक्षात आहे ना. हो, हे घ्या. गोविंदा गोविंदा. आजोबांची तब्येत बरी आहे आता. या वयात किती सुधारणार म्हातारा. चल, जाता जाता त्यांचा आशीर्वाद घे. नको, तुम्ही नको. अहो, भलतंच मॅटर आहे त्यांचं. सारखं काहीतरी बडबडत असतात. मला सोडा, मला सोडा, कोणा तुम्ही, जाऊन टाकी सगळ्या कुत्र्यांना, कळत नाही का तुम्हाला? असं ते बडबडत असतात. सगळीकडे कुत्रच कुत्रे दिसतात हो त्यांना. डॉक्टर म्हणाले अल्झायमर झालाय त्यांना. आता काय होणार आम्हा गरिबांचं. मला आता त्यांना भेटायचंय. क्या पत्ता कमव. नाही नाही, गरीब असलो तरी आजोबांनी इमानाचं खायला शिकवलंय आम्हाला. ठेवा ठेवा, तुम्ही ठेवा, तुमच्यासाठी ठेवा. आणि आम्हाला आमच्या परिस्थितीत जगू द्या. आम्ही जातो आज.
खाली कर. बंड्या पचकला असता बापाला घाबरून सांगत होतो गप्प बस, पण नाही. सवय झालं माती खायची. फट्टू साला क्लायमॅक्स लावून हागला. त्या बंड्याची ना आता खाली बस. तुझा आवाज फोनवरून ऐकला आणि वाटलं आयुष्यच संपलं. नाही, मला माझ्या मरणाची भीती नाही, पण तुझ्यासाठी जगणार दुसरं कोणीही नाही. माहितीये मला आजोबा. आजोबा वाट लावून टाकली माझ्या प्रॉपर्टीची. आजपासून प्रत्येक डीलचं पेमेंट डायरेक्ट माझ्याकडे आलं पाहिजे. किती घेतले यांच्याकडनं? बाय खूप गरीब आहे बिचारे, जास्त पैसे नाही घेतले बाय. माझं बाळ. मी तुम्हाला खूप त्रास दिला ना? नाही ग बाळ, नाही, अजिबात नाही. हक्कच आहे तुझा तो. त्या कुत्र्यांनी माझ्या नातीला खूप त्रास दिला आणि तो विनाकारण. आता बघच त्या कुत्र्यांची कशी वाट लावतो ते. बघच. देऊन टाक त्यांना. तांदूळ 6 खर्चा, पावडर, गाडी भाडं 14,000. हे काय भाई व्हॅनवाल्याचं बिल 14,000? काय गणपतीची वर्गणी आहे काय? पिकअप 3,500ला फिक्स केला होता ना. भाई मी पण त्याला तेच बोललो, पण तो बोलला पिकअप एका माणसाचं ठरलं होतं, नंतर 4 झालं. अरे गाडी एकच होती ना, पेट्रोल एकदाच घातलं ना. काय भाई तो स्कूल व्हॅनवाला आहे, प्रत्येक बाळाचे वेगळे पैसे घेतो. मी बच्चा दिसतो तुला? मी बच्चा दिसतो का? बाय देऊन टाका ना, गाडीचा ड्रायव्हर पण खूप गरीब आहे. तू पहिलं भाई म्हणायला शिक. भाई. तुझं भाई ऐकून मला माझी शंका लागली. तू असं कर, आज
आजपासून मला चिमण म्हण. काय बोलताय बाई? पहिलं या गरिबांचं काय करायचं सांग. ते तर बोललो मी बाय. तुम्ही काय उचललं या गरिबांना? काय करूया माझं सोनिया, आजचा अभ्यास नाही करणार तू? अख्खं अंग दुखतंय. खरंच मारलंय? हो. कुठं कुठं मारलंय? डॉननी कुठं कुठं नाही मारलं ते विचार. 2 दिवस झाले मी तुला पाहिलं नाही. जरा समोर ये ना. आई ग, तुझे तर डोळे पण सुजले. खूप त्रास होत असेल ना? खूप. तुला बघून मला पण त्रास होतोय. माझ्या राजाला, माझ्या सोन्याला फोन बम लाव. पप्पी घेते हा. अजून कुठे लागले? अजून? आई ग, खरंच? आई ग. लाजली. अरे मी तुला चांगला हुशार मुलगा समजत होते. या खिडकीत बसून हा अभ्यास चाललाय तुझा. अरे माझ्या गोट्याला मी तुझा आदर्श ठेवायला सांगत होते, तुझ्या बरोबर अभ्यास करायला सांगत होते, आणि तू. ते जाऊ दे. गोट्या कुठे आहे? रात्रभर घरी नाही आला तो. सायली पण घरी नाहीये. तूच काहीतरी डोक्यात भरवलं असशील माझ्या गोट्याच्या. बोल बोल. मी तर खूप दिवस भेटलोच नाही त्यांना. भेटला नाही तू? भेटला नाहीस ना? परवा तूच फोन केला होतास ना युनिट टेस्ट साठी. अरे चांगला मुलगा म्हणून तुझ्यासाठी डबा भरून पाठवला मी, आणि तू नालाय का? खरं सांग, खरं सांग. गोट्या आणि सायलीनी पळून जाऊन लग्न तर केलं नाही ना? बोल बोल. अरे बोल पंड्या, बोल. माहित नाही. जर संध्याकाळपर्यंत गोट्या घरी नाही पोचला ना, तर या समोरच्या खिडकीचा धडा गिरवून गिरवून तुझ्या बाबाला सांगीन. कुत्र्याचं जेवण. कुत्र्याचं नाही, माणसाचं जेवण. बाई पण एच खातो. तो पण कुत्राच आहे. बाईला कुत्रा बोलला तू? हो, तो पण कुत्रा, तू पण कुत्रा. ये बुड्ढे. बुड्ढा होगा तेरा बाप. अल्जेरिया. नीट सांगतो. हे बघ आजोबा, तुझी तब्येत ठीक नाहीये. चुपचाप खाऊन घे. आणि बाईला कुत्रा बोलायचं नाही. बाई खूप दयाळू माणूस आहे. बघ, तुमचे पैसे पण वापिस करायला सांगितले मला. मला एक सांगा, मला उचलायला तुम्हाला कोणी सांगितलं? मग अर्जुनच्या बॅटसाठी मला कशाला धमकावलं? मी कुठे धमकावलं? तुम्हीच कुत्रा बनवून मला 10 लाख मागवायला नाही का सांगितलं? ये बुट्टे, इथे मी तुझे पैसे वापिस करतोय आणि तू कुठल्या पैशाचं बोलतोय? शरीराप्रमाणे बुद्धी सुद्धा गेंड्याचीच आहे तुझी. गजनी झाला का तू? तू गजनी झालाय. विचार आपल्या मुलांना. पाठल्याचं पोर हा हरामखोर इथे काय करतोय? यांनीच आणलं ना तुला इथे. तर तू आहेस अर्जुनच्या बापाचा माणूस. मला उचलतोस, मला उचलतोस, मला उचलतोस. चड्डीच शील करण्याच्या वयात किडनॅप करतोस. अरे भिकाऱ्या, तुझ्या बापानं तरी 10 लाख बघितले होते का? बघितले होते का? 10 लाख बघितले होते? चाळीतल्या पोरांना भडकवतोस, लहान लहान पोरांना भडकवतोस, सिक्सर मारायला सांगतोस. खबरदार. म्हाताऱ्या,
नाही लावायच्या पोराला. सगळे बाप असेच असतात. बाई तो त्याचा बाप बस 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 पोरा. भाई आपल्याला तुमची गँग जॉईन करायची. अरे खेळायचं वय आहे तुझं अजून. नाही भाई आपल्याला कट्टा पाहिजे. अरे बच्चा आहे रे तू अजून. जा आपल्या बापाकडे जा. भाई तो आपला बाप नाही. असं नाही बोलायचं. असं बोलायचं नाही. रागाच्या भरात बाप कधी कधी हात उघडतो. भाई आपल्याला ना तुमच्यासारखं करिअर करायचंय. ठीक आहे. टाइम झाला की ट्रेनिंग देतो तुला. जा, तू बाबाकडे जा. नाही भाई मी नाही जाणार. आधी मला ऍडमिशन पाहिजे. मला ऍडमिशन पाहिजे 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 पाहिजे. मी तुझ्या बापाला समजवतो. बापाच्या रागवण्याचा काय परिणाम होतो कळलं पाहिजे त्याला. नको ना भाई. तुझ्या बापाला कळलं पाहिजे. भाई नको ना भाई. बापाला कळलं भाई भाई नको ना. बापाला कळलं पाहिजे. नाही 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 नाही. चल 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 चल. भाई 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 सॉरी बोल. बापाला सॉरी बोल. मन सॉरी. मन सॉरी. सॉरी म्हण सॉरी म्हण. ए म्हातारे स्वतःच्या पोराला लहान सहान कारणाने हात उगारायचा नाही. पोरं बिघडतं पोरं. तुला नसेल ना तर तूच बनव याला मुलगा. तुझ्या जातकुळीचा आहे मवाली. मावली कोणाला म्हणतो थेरडे. तुलाच म्हणतो मवाली. बाय 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 बाय. त्या म्हाताऱ्याला गजनी झालाय. एक गेंड्या तूच झालाय गजनी. तुला हवाय का तो? घेऊन जा. तू नाही सुधारणार म्हाताऱ्या तू. आता चिमनबाई पाय पड. हा भाई त्याच्या पाया पड. त्याच्या पाया पड. काय रे रेस लागलीये का? चिमण भाईनी गोट्या सायली आणि तिच्या आजोबांना बंगल्यात पकडून ठेवलंय. हा गोटे माझा मित्र. चिमण ये फिल्म cinewood.net द्वारा चिमण भाई प्रस्तुत की गई है. दुबई. मग दुबई पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करायची ना. इथं ते आपल्या मागच्या झोपडपट्टीवरचा डोंगर आहे ना त्याच्या वरच्या बंगल्यात कैद करून ठेवलंय. डोंबिवलीत. हा डोंबिवलीत. दुबईच्या चिमण बाईला. हो. अरे काय ऐकलं का? ऐकलं का काय म्हणतोय तो? आपण नशा करतो का तुझ्या बरोबर? हा मग याला देतो का? इंजेक्शन देतो का याला? आईचं तिच्या काय रे जग बहादर. हा ब्रेकिंग न्यूज ऐकली का? याची ब्रेकिंग न्यूज ऐकली का? चिमण भारतात आहे. बायकोला मारतोस ना? चल चिमणला मारू. चल ना चिमणला मारू. मारून हिचा थोबडा सुजवलास ना त्याचा सुजू. चल उठ.
हे बघा चिमनबाई बघा साहेब नीट बघा चिमनबाई तो सेम रे. हे बघा माझ्या मुलाला किडनॅप केलंय. हे बघा साहेब हे फेसबुक असे लई व्हिडिओ रोज व्हॉट्सअपवर फिरतात. काय सरकारने बक्षिसाची रक्कम काय वाढवली. अख्खी शोध मोहीम तुम्ही व्हॉट्सअपवरच सुरू केली. चिमण भारतात आला म्हणे. तुझ्या बापाने हो साहेब ऐका ना. चल बाहेर हो. नाही ऐकायचं तुझं काय. हा चल बाहेर हो. या साधाव हो सर याला बाहेर काढ. अहो मी माझ्या डोळ्यांनी बाहेर काढ याला. काय नाही बघितलंय नाही. बाहेर काढ. साहेब मी सांगतो माझ्यावर विश्वास ठेवा साहेब. अहो तो माझ्या मित्राला मारून टाकेल. अहो तो जवाहरचा दलाल नाही ना, तो पण त्याच्यासोबत आहे. साहेब चिमण इथंच आहे. माझा ऐका साहेब. माझा ऐका साहेब. चिमण इथंच आहे. त्या बंगल्यात आहे साहेब. चिमण तो कुठंच गेला नाही. टेलिफोन नाही काय नाही. इथंच आहे साहेब तो. तू बसला इथं तोवर येत. हा हॅलो होय होय हा तो आलेला आहे. चंदू दोस्ती तोडायची नाही. अशीच आयुष्यभर जपून ठेव. चिमण चिंग्याची यारी जगात भारी. आपण दोघं मिळून गँग सुरू करू आणि या जगावर राज्य करू. का आलास? तू इथे गँग पण संपली. तू संपवलं ना. तुझं सगळं संपलं इथं. का आलास? अरे का आलास? काय भारतात आजचे दिन आले म्हणून. अरे याला बाप पण मारतो, आई पण मारते. गँगस्टर होणार नाही तर काय होणार? त्यानं मला उचललं, सायलीला उचललं. कोणी उचललं म्हणतोस रे? हा तर तुला सोडवायला इथं आला होता. सोडवायला? अहो यानंच तर मला किडनॅप केलंय. माझ्यावर विश्वास नसेल तर विचारा त्याच्या पार्टनरला. तो तिकडे काळ्या गजनी. हा 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 हाच आहे तो, हाच आहे. हा तू कोण? मी गेंडा. दिसतंय. आधी कधी दिसला नाही गोट्या बरोबर?
आजोबाला अल्जेरिया झालाय, तो बिमार आहे. ह्या गजनी तूच आहे बिमार. तुम्ही दोघांनी कुत्र बनवून मला किडनॅप केलाय. अम्मा तसं काय नाही, गोट्या चांगला मुलगा आहे. मग किडनॅप कोणी केलं? बाईनं. कोण बाई? बाई ती बाई? बाई चिमण बाई. बाई म्हणू नको, बाई म्हणू नको, पाया पडतो तुझ्या. अरे चिमण्या, माझ्या पोराला उचलतो हा? मी नाही चिमण्या. काय रे कावळ्या, माझ्या पोराला उचलतोस हा? अरे काय तुम्ही चिमणी कावळा खेळताय? मी सांगतो ना, गोट्यानीच मला उचललंय. आणि त्या नेने पण त्यात सामील आहेत. झालंय म्हाताऱ्याला. खरं सांगा, मी तुमच्या स्कूटरची हवा रोज सोडतो म्हणून तुम्हीच गोट्याला सांगितलं ना मला उचलायला. सटकली काय म्हाताऱ्या? आम्ही इथे तुला सोडवायला आलोय. आता जर जास्त बडबड केलीस ना, इथे सोडून जाऊ तुला. मी खरंच सांगतोय, गोट्यानंच मला उचललंय. गोट्यानंच उचललंय. एक मिनिट, अर्जुनची आई पण त्यात सामील आहे. चला विचारा विचारा. म्हाताऱ्या, माझ्यावर शंका घेतलीस ना, ही बॅटच घालीन. ही बॅट मी जप्त केली होती म्हणून तुम्हीच गोट्याला सांगितलं ना मला उचलायला. अर्जुनच्या बॅट साठी गोट्या कशाला उचलेल? आधी माहित असतं ना तर अर्जुननेच उचललं असतं. नाही 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 नाही, गोट्यानीच मला उचललंय. गोट्यानीच मला उचललंय. तुम्ही सगळेजण मिळून मला गोट्यानीच उचललंय. 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 मला गोट्यानी उचललंय. मला गोट्यानी उचललं. मला गोट्यानी मी अख्ख्याच्या घरात ओरडून ओरडून सांगेन. मला गोट्यानीच उचललंय. देवी नाही, देवा आला. देवा मला गोट्यानीच उचललंय. मला गोट्यानीच उचललंय. मला गोट्यानी उचललं. मला गोट्यानी उचललं. मला गोट्यानी उचललं. शांत हो, मला गोट्यानी उचललं. मला गोट्यानी उचललं. शांत शांत देवा शांत. मी गोट्याला समजावतो, स्वतःच्या मुलावर असं रागवायचं नाही. तू शांत हो. माझा मुलगा आहे तो. बाई, मुलगा जेवढा आईचा असतो तेवढा बापाचा असतो. तू शांत. हा त्याचा बाप नाहीये. हे असं नाही बोलायचं. बोलायचं नाही असं. रागाच्या भरात बाप हात उगारतो का? ये फिल्म cinewood.net द्वारा प्रस्तुत की गई है. अल्जेरिया. मला गोट्यानी उचललं. मला गोट्यानीच उचलला. पोलीस आले. सोडा मला. सगळं जाळून टाके. सोडणार नाही या कुत्र्यांना. पोलीस पकडा. या गोट्यानेच मला उचललाय. या गोट्यानेच मला उचललाय. या गोट्यानेच मला उचललंय. या गोट्यानेच मला उचललंय. या गोट्यानेच मला उचललंय. या गोट्यानेच मला उचललंय. देशाचा सगळ्यात मोठा गुन्हेगार चिमण महाडिक उर्फ चिमण भाई आज पोलिसांच्या तावडीत सापडला. चिमण महाडिक बरोबर पोलिसांनी चंद्रप्रकाश कोटेलाही अटक केली आहे. एकेकाळच्या या चिमण चिंग्याच्या जोडीने आपल्या जुन्या मैत्री खातर एकत्र येऊन आपल्या जुना अपहरणाचा धंदा पुन्हा सुरू केला होता. ज्या चिमण भाईचे नाव ऐकून लोक घाबरायचे, ज्याची देशात अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे,
त्यांनी फक्त 10 लाख रुपयांसाठी अपहरण कसं केलं? मला कोट्यानं उचललं, मला कोट्या बाईनं उचललं, कुत्रं बनवून उचललं, मला कोट्यानं उचललं, मला कोट्यानं उचललं. फक्त रूप नाही तर भारतात येतात चिमणभाईनं आपल्या किडनॅपिंगचा धंदा नव्याने सुरू करण्यासाठी स्वतःचे नावही बदललं होतं. गोट्या भाई, गोट्या गँगस्टर. क्या भाई, बहुत ही चिंदी काम किया है, पूरी इज्जत की माँ भैंस कर दी. अरे कम से कम नाम तो अच्छा रखा होता. 10 लाख रुपए के लिए कुत्ता बन गए, और नाम भी क्या घटिया रखा है, गोटिया. गोटिया भाई, गोटे गैंगस्टर. काय स्टँड? आजूबाजूवर खाली हुकवाले स्टेप कार. फील द बीट अँड डू इट लाईक अ गँगस्टर. अरे कितना गोली निकालेगा बे? बाप का मालिक है, इधर हिसाब देना पड़ता है. सभी दाव खेलों पर. ऊर्जा बह रही है, टीम आग लगा रही है, जीत आ रही है. इतिहास पर अपनी छाप छोड़ो, आपका पल अभी आया है. OneXBet, ये आपकी जीत है.